काय झालं बघा, कौरवा पांडवांचं युद्ध चालू झालं, कौरवांना पराजय पत्करावा लागला, पांडवांचा विजय प्राप्त झाला. पांडवांचा विजय प्राप्त होण्याच्या पाठीमागं कारण साक्षात जगाचा मालक पांडवांच्या बाजूने होता. आपण हरिपाठामध्ये म्हणतो, द्वारकेचा राणा पांडवा घरी. पण अश्वत्थामा त्याचा विजय जिव्हारी लागला पांडवांचा, अपमानित झाला. आणि त्या अपमानाचा बदला काय करावं म्हणून द्रौपदीला छोटी 5 मुलं झाली होती. रात्री पांडवांचा विजय झाल्यानंतर त्या द्रौपदीनं 5 मुलं अशी झोपू घातली होती. झोपी घातल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता अश्वत्थामा गेला. ज्या ठिकाणी 5ला 5 छोटे लेकर अशी झोपी घातले होते, धारदार शस्त्र काढल्याने 5ला 5 लेकरांचे मुंडके छाटले आणि रक्ताच्या थारोळ्यात लेकर पडले. रक्ताचा पाट वाहतो इकडे तिकडे. तो पाट वाहत द्रौपदीच्या मांडीखाली आला आणि मांडीखाली ओली मांडी कशाला लागते म्हणून द्रौपदी पाहते तर काय रक्ताचा पाट येतोय. कुठून रक्त येते म्हणून द्रौपदी पाहायला जाते तर ज्या ठिकाणी तिनं तिचे छोटे 5 लेकरं झोपी घातले होते ते 5ला 5 मुलं धडाच्या वेगळं शिर पडलेले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत, गतप्राण अवस्थेत आहे. शेवटी आई आहे गड्या, 5 मुलं एकाच वेळी मृत्यू पावावेत. किती दुःख असेल त्या द्रौपदीला. आक्रोश करते, रडते. माता शिशूनाम निधनम सुतानाम निशम्य घोरम परितप्यमाना तदा रुद्रदाष्पकला कुलाक्षी तासांत वयानः किरीटमाली. मोठमोठ्यानं रडायला लागली, पडायला लागली. इतका आक्रोश कशामुळे द्रौपदी रडते म्हणून धर्मराजा नकुल, सहदेव, भीम, अर्जुन आणि साक्षात भगवान कृष्ण द्रौपदीच्या जवळ आले. आणि द्रौपदीने आणि सगळ्या 5 पांडवांनी आणि देवाने पाहिलं तर द्रौपदीचे 5ला 5 मुलं रक्ताच्या थारोळ्यात पडले. तर अर्जुनाला राग आला. अर्जुन म्हणतो, कोण केलं एकम? कोण चांडाळ आहे, कोण दुष्ट आहे? इकडे तिकडे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. कोणीतरी येतो. आताच अश्वत्थामा वायव्य दिशेने रथात बसून निघून गेला. लगेच अर्जुन आणि भगवान कृष्ण रथात बसले. अश्वत्थाम्याचा पाठलाग करतात. अश्वत्थाम्याचा रथ पुढं पळतोय. भगवान आणि अर्जुन त्याचा पाठलाग करता त्याने मागे वळून अश्वत्थाम्यानं पाहिलं तर स्वतः देव आणि अर्जुन त्याचा पाठलाग करताना असं अश्वत्थाम्याला भासलं. मग अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं, ब्रह्मास्त्र. आणि ते ब्रह्मास्त्र अर्जुनाच्या रथाच्या दिशेने येत आहे. आणि त्या ब्रह्मास्त्राच्या धगधगीत ज्वाला अर्जुनाने बघितल्या. आणि अर्जुन म्हणतो, देवा अरे कशाच्या ज्वाला त्या येत आहेत? काय नेमकं काय आपल्यावर विघ्न येत आहे? देव म्हणतात, अरे अर्जुना घाबरू नको, हे ब्रह्मास्त्र आहे, ब्रह्मास्त्र. ते अश्वत्थामानं आपल्या रथाच्या दिशेनं सोडलेलं आहे. आपण त्याचा पाठलाग करतोय. तो स्वतःला वाचवण्यासाठी त्यानं ते ब्रह्मास्त्र सोडलंय. पण त्याला ते ब्रह्मास्त्र सोडण्याची विद्या होती, पण परत घेण्याची विद्या त्याला अजिबात प्राप्त नव्हती. मग आता काय करावं देवा? अरे कर ना त्या ब्रह्मास्त्राचा नायनाट. तू शास्त्रविद्येमध्ये पारंगत आहेस ना अर्जुना. अर्जुनानं त्या ब्रह्मास्त्राचा नायनाट केला. अश्वत्थामाला पकडलं, द्रौपदीच्या पुढे आणून उभा केलं. आणि द्रौपदीला म्हणतात देव, काय शिक्षा करायची याला? बांधलेले आहेत, त्याचे हात बांधलेले आहेत, पाय बांधलेले आहेत. अश्वत्थामा काय वरमान करत नाही, कारण त्यानं कामच वाईट केलं होतं ना. छोटे लेकरं मारणं म्हणजे काही चांगलं काम आहे का दादा? अर्जुनाच्या रागाला सीमा राहिली नव्हती. अर्जुन सुद्धा म्हणतो, द्रौपदी बोल, का बोलत नाहीस? सांग याला काय शिक्षा करायची? यानं तुझे छोटे 5 मुलं मारली. हा नीच वृत्तीचा माणूस आहे, नीच वृत्तीचा. अरे धर्माचरण करणारी माणसं काही माणसांना मारत नाहीत. शास्त्र सिद्धांत आहे. जो धर्माचरणानं वागणारा माणूस असतो ना, दारू पिदाळा जर पुढे डुलत आलाच. दारू आपल्या गावात कोणी पित नसतील. चांगलं गाव आहे भोजनकवाडी, लहानपणापासून येतो मी या गावात. दादा दारूनं कुणाचं चांगलं केलं नाही रे अण्णा. दारूनं कुणाचं चांगलं केलं नाही, कुणाचं. आम्ही फिरत असताना आमच्या नजरेने पाहिलंय, दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. संसार. अरे सोन्यासारखी बायको असते, सोन्यासारखी लेकरं घरात असतात.
आणि हा पिदाळा माणूस घरातून सकाळी बाहेर पडतो आणि संध्याकाळी घरी केव्हा येईल याची काही शाश्वती त्या घरच्यांना नसते. ती बायको स्वयंपाक करते, दुर्डीमध्ये पोळ्या टाकून ठेवलेल्या असतात, त्या पातेल्यात भाजी असते, पातेल्यात भाजी करून लेकरांना जीव घालण्याचा प्रयत्न करते, पण लेकरांना सुद्धा वाटतं की आमचा बाप केव्हा घरला येईल. पण बाप कुठंतरी एक दोन क्वार्टरा टाकून कुठंतरी असा डुलत बसलेला असतो त्याच्या मित्रमंडळीमध्ये. अरे कधी कधी आपल्या पत्नीचा विचार करत जा दादा, कधी कधी आपल्या सोन्यासारख्या लेकरांचा विचार करत जा रे. तुम्ही त्यांच्यासाठी फार मोठा आधार आहात. ज्यांचा पाप नाही ते लेकरं उघडे नागडे फिरतात रे दादा. तुम्ही बाप असून जर पिऊन जर कुठं रस्त्याने पडत असताल तर बाप म्हणायच्या सुद्धा लायकीचे आपण नाहीत. अरे त्या पिदाड्याच्या दारू पिदाड्याच्या घरचा संसार बघा किती वाटोळ असतं त्याच्या संसाराचं. रोज त्याला दारू प्यायला पैसे, जर पैसे त्याच्याजवळ नसतील तर पत्नीच्या अंगावर जातो, ओय तुझ्याकडे पैसे आहेत. ती बिचारी रोज रोजगार करून दुसऱ्याच्या धुऱ्याला जाऊन रोजंदारी करते आणि 400-500 रुपये तिच्याजवळ असले तर तिला मारण्यासाठी आणि तिच्याजवळचे पैसे घेण्यासाठी हा पिदाडा तिच्या अंगावर जातो. आणि सगळा घरात चाललेला तमाशा छोट्या छोट्या लेकरांनी बघावा का उघड्या डोळ्याने दादा. अरे दारूमुळे बऱ्याच लोकांनी आत्महत्या केल्यात, मी माझ्या डोळ्याने पाहिल्या. कारण दुसरं काहीच नाही, फक्त दारू. फक्त दारू. बरं ते पिण्यामध्ये काही फायदा असला तर माणसानं पेत जावी बुवा. काय आपलं जर 1-2 कोटीचा फायदा होत असेल तर मग प्यायला काही अडचणही नाही. जर पिण्यामध्ये जर आपला तोटा होत असेल, आपल्या कुटुंबाचा उद्ध्वंसपणा होत असेल तर प्यायची कशासाठी. बरं पिदाड्याचं काय चांगलं असतंय सांगा बरं तुम्ही. नाही एखादी गोष्ट त्याची मला चांगली सांगा, म्हणजे मी याच्यावर बोलणंच बंद करतो. मग दादा काही चांगलं असतं का त्याचं. ते जर पिऊन रस्त्याला आला, इज्जतदार माणूस त्याला राम राम सुद्धा घालीत नाही. असा जर माणूस दिसला तोंड वाकडं करणार आणि त्याच्याकडे पाठ करून चलत राहणार. नको बुवा, बल्लेच्या नादी कशाला लागायचं. राजेभाऊ राम राम घालतीत लोक, नाही घालीत. त्याला त्याच्या पोटाची सुद्धा काळजी नसते, कवा खालेलं असतं की त्यानं केव्हा नाही की. दिवसभर उपाशी राहतं, पोट कपारीला जातं. आणि त्याला रस्त्यानं चालताना वाटतं या भारत देशाचा पंतप्रधान काही काळापुरता मीच आहे. आज दुपारची घटना सांगतो. दुपारची मी आमच्या डॉक्टरला आणायला अहमदपूरहून निघालो, गावाकडे जाऊ लागलो. किनगावमध्ये घटना आहे. चांगली टाईट सफारी घातलेली होती त्यानं, टाईट. खोटं बोलत नाही, नारदाच्या गादीवर आहे. आत्ता मग 6 वाजता घडलेलं आहे. 6 वाजता वरच्या बसस्टँडवरून मी गावाकडे जातोय गाडी घेऊन. चांगले इस्त्री, स्टारचा कपडा भक्तराम तुझ्यासारखा टाईट, इन घातलेले, चष्मा फिस्मा गॉगल टाकून बिचारा रस्त्याचा भर मधली बाजू धरली आणि असा हात हलवीत चालायला लागलाय. मी पाठी मागून गाडी घेऊन गेलो, त्याला हॉर्न देतोय. ते मला म्हणतंय, ए तुला रस्ता दिसत नाही का, पलीकडून जाय, असा हात करून मला म्हणतंय. मी म्हणलं बाबा तू काही काळापुरता पंतप्रधानच आहेस. ते घरी येणार, इकडून तिकडून घरी येणार रात्री उशिरा. त्याला कसलंच भान नसतं, कसलंच भानावरच नसतं ते गिऱ्हाईक. घरी आलं ना त्याला कळत नाही आपण आपल्याच घरात चाललो का लोकांच्या घरात चाललो. इतकी बेभान अवस्था असते त्याची. व्यसन करणं फार वाईट आहे. जो आचरणानं वागणारा पुरुष असतो, बेसावध व्यक्तीवर कधी हात उचलत नाही. वेडसर माणसाला चांगला माणूस कधी हात वर करत नाही. झोपलेल्या माणसाला शत्रू जरी असला आपला, तो जर झोपलेल्या अवस्थेत असेल तर त्याला कधी मारू नये. छोट्या लेकरांना चांगला माणूस कधी मारत नाही. स्त्रीवर चांगला धर्माचरण करणारा व्यक्ती कधी हात वर करत नाही. एखाद्यानं अपराध केलेला आहे पण तुम्हाला ते शरण आलाय, माझ्याकडून झाली चूक, माफ करा. तुम्हाला जर शरण आला ना, शरण आल्यानंतर सगळ्या गोष्टी माफ केल्या पाहिजे, त्याच्यावर हात उचलला पाहिजे. हा शास्त्र सिद्धांत आहे.
अपंग व्यक्तीला चांगला माणूस कधी मारत नाही, वृद्ध व्यक्तींना चांगला माणूस कधी हात वर करत नाही. तू प्रतिज्ञा केलीस ना अर्जुना, अरे मला सुद्धा माहित आहे ब्राह्मण कुळामध्ये जर व्यक्ती जन्माला आला आणि त्यानं जर घोर अपराध केला, त्या व्यक्तीला ब्राह्मणाला मारू नये हा शास्त्र सिद्धांत आहे. पण छोट्या छोट्या लेकरांना मारणाऱ्याला कधीच सुट्टी नाही, हाही शास्त्र सिद्धांत आहे. याने द्रौपदीची 5 लेकरं मारलेली आहे, त्याला सोडू नको. शेवटी देव म्हणतात, द्रौपदी तू सांग काय करायचंय. त्यावेळेस द्रौपदी म्हणते, देवा सोडून द्या याला. देव म्हणतात, का ग द्रौपदी, तुझे 5 छोटे छोटे मुले यानं मारलेत ना. पुत्रयोगाचं दुःख काय असतं हे माझ्याच नशिबाला आणि माझ्याच वाट्याला आलंय ते आलंय. हा गुरुपुत्र आहे, एकतर याला वडीलच नाहीत आणि आता जर याला आपण ठार मारलं तर त्याच्या सुद्धा आईला पुत्रयोगाचं दुःख होईल आणि त्या दुःखाची वाट्याला त्या दुःख तिच्या जाऊ नये. त्या दुःखाच्या वेदना काय असतात, माझी 5ला 5 लेकरं गेलेत, माझ्या अंतकरणाला चटका देऊन गेलेलं दुःख आहे. असे द्रौपदीच्या मुखातून आलेले शब्द माझ्या कृष्ण कन्हैयानं ऐकले आणि माझ्या कृष्ण कन्हैयाच्या सुधामध्ये डोळ्यामध्ये टप 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 अश्रूच्या धारा आल्या. काय द्रौपदीचे विचार आहेत. अरे आपल्यावर अन्याय केलाय, तो अपराधी आपल्या नजरेसमोर पुढे आहे, त्याला सोडून देण्याची भाषा करते. किती विचार माझ्या द्रौपदीचे मोठे आहेत. पुढे त्या सगळ्या 5 मुलांचा अंत्यसंस्कार केला. शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार केल्यानंतर 3 अश्वमेध यज्ञ पांडवाकडून माझ्या देवानं करून घेतले आणि 3 अश्वमेध यज्ञ करून घेतल्यानंतर आता देव द्वारकेला जाण्याच्या तयारीमध्ये होते. आणि द्वारकेला जाता जाता कुंती आत्याजवळ आली आणि कुंती आत्याला म्हणतात, आत्या आता मी जातोय, तुला काही मागायचं असेल तर माग. कुंती म्हणते, देवा तू देण्यासाठी आलास ना, मग द्यायचंय ना, आता एक दे. काय दे? द्यायचंच तर दुःख दे, दुःख. सुख नको आमच्या जीवनामध्ये. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, कहते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. नटवर की कृपा से मेरी नाव चल रही है, अब क्या बताऊं मोहन आराम हो रहा है. मेरी आपकी कृपा से सब काम हो रहा है. देवा तुला द्यायचंय, फक्त दुःख दे, दुःख. कारण सुखाला काय किंमत नाही. आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा. अरे सुख जरी देवा दिलास आणि त्या सुखामध्ये जर तुझं नामचिंतन आमच्या मुखाला येत नसेल तर त्या काय सुखाला करायचंय. जेव्हा जेव्हा आमच्या जीवनामध्ये दुःख आलं ना देवा, तेव्हा तेव्हा त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये आम्ही तुझंच नामचिंतन घेतलेलं आहे. देवाला नवलच वाटायला लागलं. 2-4 दिवस झाले आणि 2-4 दिवस झाल्यानंतर पुन्हा देव थांबले. आणि ध्यान करत बसले होते. धर्मदादा धर्मराजाजवळ गेले आणि देवाला म्हणतात, देवा ध्यान कुणाचं करताय तुम्ही ध्यान? देव म्हणतात, मी माझ्या भक्ताचं ध्यान करतोय. कोण इतके भक्त आहेत तुमचे? देव म्हणतात, अरे बऱ्याच दिवसापासून शरपंजरी अवस्थेमध्ये माझे भीष्म माझी वाट पाहत थांबतायत. त्यांचा अंतकाळ जवळ आलाय, पण त्यांनी प्राण रोखून ठेवलाय. जोपर्यंत या जगाचा मालक माझ्या नजरेसमोर येत नाही तोपर्यंत मी माझा प्राण त्याग करणार नाही. त्याला भेटायला जायचंय. मग सगळे 5 पांडव, साक्षात भगवान कृष्ण कन्हैया आणि त्यांच्यासोबत द्रौपदी माता गंगेच्या किनाऱ्यावर शरपंजरी पडलेल्या अवस्थेमध्ये भीष्माचार्य बाणाच्या शय्येवर पडलेले आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी गेलेले आहेत.
पर्व काळाची वाट पाहत भीष्माचार्यांनी आपलं मरण रोखून धरलं होतं. तिथे गेल्यानंतर जसं भीष्माचार्यांनी भगवान कृष्णाच्या रूपाकडे पाहिलं आणि रूपाकडे पाहिल्याबरोबर भीष्माचार्यांच्या डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रूच्या धारा यायला लागल्या. देवा, किती दिवस झाले रे मी तुझी वाट पाहत होतो. बाणाच्या संयमवर आहे देवा, कितीतरी दिवस झालंय मी तुझी वाट पाहत होतो. तुझं मी लहानपणापासूनचं रूप मी पाहिलेलं आहे. फक्त तुझ्याच दर्शनाची वाट पाहण्यासाठी मी प्राण रोखून धरलाय. देव म्हणतात 5 पांडव माझ्यासोबत आलेले आहेत, यांना काही ज्ञान द्या. मग त्यावेळेस धर्म मोक्ष, काम मोक्ष, अर्थ मोक्ष असे अनेक मोक्षाचे प्रकार असं ज्ञान पांडवांना दिलं. आणि ज्ञान देत असता असता द्रौपदीनं शांत बसावं का, द्रौपदी खदकून कालामध्ये हसली. आणि जशी द्रौपदी हसली तशी पितामहांची नजर द्रौपदीच्या चेहऱ्याकडे गेली आणि द्रौपदीला म्हणतात, द्रौपदी तू का हसलीस ग? द्रौपदी म्हणते, सहज हसले. भीष्माचार्य म्हणतात, कुलवान घराण्यातली स्त्री विनाकारण हसत नसते, तिच्या हसण्याच्या पाठीमागं सुद्धा काहीतरी कारण असतं. तू कुलवान घराण्यामध्ये जन्माला आलेली द्रौपदी आहेस, तू विनाकारण हसणार नाहीस. का हसलीस? त्यावेळेस द्रौपदी म्हणते, पितामह तुम्ही जे आता पांडवांना तुम्ही ज्ञान देताय ना, ज्ञान आता काय तुम्ही पोपटासारखं बोलायला लागले. पण ज्या वेळेस भर सभेमध्ये दुःशासनानं माझ्या साडीला हात घातला होता, त्या सभेमध्ये तुम्ही पितामह होते ना, त्यावेळेस तुमचं हे ज्ञान गेलं होतं कुठं? त्यावेळेस पितामह म्हटले, द्रौपदी अगं तो माझा दोष नव्हता ग द्रौपदी, त्या दुष्टांच्या घरचं अन्न खात होतो आणि त्या अन्नाचा प्रभाव माझ्या बुद्धीवर झाला होता, म्हणून माझी बुद्धी तशी झाली होती. म्हणून अन्न खाताना सुद्धा विचार करत जावा, कोणाचं घरचं खात जावं. अन्नामध्ये सुद्धा करणाराचे दोष लागलेले असतात. म्हणून करणाऱ्या स्त्रीनं स्वयंपाक बनवताना सुद्धा देवाचं नामचिंतन करत करत स्वयंपाक बनवत जावा. तसा जर स्वयंपाक बनवला तर त्याचं रूपांतर प्रसादात होत असतं, प्रसादात. मग मालकानं घरी येऊन नरारी तो स्वयंपाक खाला की मग ते तन 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 अजिबात करीतच नाही, तुमच्यासारखंच वागतं ते, तुमच्यासारखंच वागतं. मालकासोबत आपले भांडणं होऊ नये वाटत असेल तर सोपा मंत्र सांगतो, दुसरं कथेतून काही न्या अथवा न न्या. रामकृष्ण हरी म्हणितच भाजी करायची, रामकृष्ण हरी म्हणितच पोळ्या करायच्या आणि ते मालकाला खाऊ घालायच्या. ते मालक कालांतराने ते सुद्धा तुमच्यासोबत रामकृष्ण हरी म्हणायला तयार होतं. द्रौपदीचं आणि भीष्माचार्यांचं बोलणं झालं आणि भीष्माचार्य आता देवाला म्हणतात, काय तुला देऊ देवा, आता माझ्याकडे देण्यासाठी तर काहीच नाही. मी तुझं रूप आठवलंय बघ देवा. एकदा काय झालं, कौरवा पांडवांचं युद्ध झालं आणि कौरवा पांडवांचं युद्ध झाल्यानंतर मी एक प्रतिज्ञा केली की उद्या सायंकाळ होईपर्यंत ही सगळी पृथ्वी निष्पांडवी करणार आहे. ही प्रतिज्ञा द्रौपदीच्या कानावर केली आणि द्रौपदीनं धावा केला. आक्रश्यमाने वसन्या द्रौपद्या चिंतितो हरी गोविंद द्वारका वासिनी कृष्ण गोपीजना प्रिया कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया वेर कास कयाला वेला कृष्णा धावरी लवकरी संकट पडली वारी हरी तो आमचा कैवारी आले विघ्न निवारी. द्रौपदीनं माझा धावा केल्यानंतर मी पळत द्रौपदी जवळ गेलो. द्रौपदीला म्हटलं, काय द्रौपदी काय अडचण आहे तुझी? द्रौपदीनं सांगितलं, पितामहांनी प्रतिज्ञा केलेली उद्या सायंकाळ होईपर्यंत निष्पांडवी पृथ्वी होणार आहे. मग माझ्या कपाळावरचं कुंकू जर जिवंत राहणार नसेल तर देवा या संकटातून तुझ्याशिवाय मला कोण सोडवणार आहे? देव म्हटले, आता मी एक युक्ती सांगतो ती ऐक. आज सायंकाळी पितामह त्यांच्या पर्णकुटीमध्ये समाधिस्थ अवस्थेमध्ये रात्रीच्या वेळी बसलेले असतील, तुझ्यासोबत मी येतो. काय कर, त्यांच्या पर्णकुटीमध्ये जायचं, ते समाधिस्थ अवस्थेमध्ये असताना दर्शन घ्यायचं आणि दर्शन घेताना फक्त हातातल्या बांगड्याचा आवाज खळखळ खळखळ वाजवायचा. मग पुढचं काय होईल ते मी पाहून घेतो. ठरलेल्याप्रमाणे देव आणि द्रौपदी रात्रीचे 12 वाजले आणि 12 वाजण्याच्या वेळेला त्या पितामहांच्या पर्णकुटीकडे निघाले. आणि पर्णकुटीकडे निघाल्यानंतर पर्णकुटीच्या दरवाजाजवळ आले. दरवाजाजवळ आल्यानंतर द्रौपदीला म्हटले, द्रौपदी जा आता मध्ये तू. द्रौपदीला जसं सांगितलं होतं देवानं तशी द्रौपदी पितामहांच्या जवळ गेली. पितामहांच्या चरणाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याबरोबर हातातल्या बांगड्याचा सरपंच हातातल्या बांगड्याचा आवाज खळखळ खळखळ वाजवल्या जोरात. तो पितामहांच्या कानापर्यंत समाधिस्थ अवस्थेमध्ये असताना सुद्धा आवाज गेला. आणि पितामहांना वाटलं कुणीतरी सौभाग्यवती स्त्री माझ्या दर्शनाला आलेली आहे, तिला आशीर्वाद देणं माझं काम आहे. म्हणून पितामहांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. मग आता आशीर्वाद दिल्यानंतर द्रौपदीनं शांत बसावं का नाही? द्रौपदीनं पितामहांना धरलं आणि लकलक हलवलं. पितामह, हा आशीर्वाद कोणत्या जन्माचा आहे? या जन्माचा का पुढच्या जन्माचा?
पितामह समाधिस्थ अवस्थेतून जागे झाले आणि पाहतात तर काय द्रौपदीला जसं पितामहांनी पाहिलं पंक्चरच झाली जागेवर, त्यांची हवाच निघून गेली. म्हणली द्रौपदी याच वेळेला, इतक्या रात्रीच्या वेळेला इथं तुला आणलं कुण? द्रौपदी म्हणली माझा हुजऱ्या नावाचा नोकर आहे, नोकरन मी आले. पितामह ताडकन बसलेल्या जागेवरून उठले आणि पर्णकुटीच्या दरवाजाजवळ येऊन पाहतात तर काय हा अंगावर घोंगडी घेतलेली आहे द्रौपदीच्या चपला माझ्या भगवान परमात्म्याने हातात घेतलेल्या आहेत आणि खाली मान घालून माझा जगाचा मालक पितामहांच्या पर्णकुटीच्या दरवाजाजवळ उभा आहे. पितामह जवळ गेले आणि अंगावरची घोंगटी बाजूला सारली तर काय कुरुळे कुरुळे केस, पाणीदार डोळे, नागपुडी सरळ आहे, मेघश्याम वर्ण आहे, कमरेला पितांबर आहे. देवाकडे पाहिलं आणि पितामहांचा कंठ सद्गतीत झाला आणि देवाला म्हणतात अरे देवा तू भक्तासाठी काय काय करशील रे. अरे द्रौपदीच्या पायातल्या चपला जर तू हातात घेऊन दरवाजाजवळ पर्णकुटीच्या दरवाजाजवळ उभा टाकतोस, अरे माझ्यासारखे हजारो पितामहांनी प्रतिज्ञा करू दे पांडवांचा एक केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. एकदा काय झालं बघ, एकदा अर्जुनावर युद्धाच्या वेळी मी बाण सोडत होतो, पितामह म्हणतात देवाला आणि माझ्या बाणाने अर्जुन घायाळ झाला होता आणि जसा अर्जुन घायाळ झाला होता तुझं ते रूप मी डोळ्यामध्ये साठवलेलं आहे बघ देवा. जसा अर्जुन घायाळ झाला की तुला चैन पडला नाही, तू रथाच्या खाली पटकन उडी मारलास आणि हातामध्ये शस्त्र घेऊन माझ्या अंगावर मारण्यासाठी धावलास आणि मग त्या मारण्यासाठी धावल्या सूर्योदय झालेला होता आणि सूर्य मावळण्याची वेळ जवळ आलेली होती आणि त्या युद्धाच्या ठिकाणी घोड्याच्या पायाने निघालेली धूळ तुझ्या गालावर बसली होती आणि त्या गालावर बसलेली धूळ त्याच्यातून तुझ्या कुरुळ्या केसातून एक घामाचा थेंब तुझ्या उजव्या गालावर आला होता आणि ते सूर्याच्या किरणाने तो घामाचा थेंब एका मोत्यासारखा चमचम चमचम चमकत होता. ते रूप मी माझ्या नजरेमध्ये साठवलं रे देवा. आता एकच काम कर देवा, आता काही माझी अपेक्षा नाही, माझी शेवटची इच्छा आहे. आता दृष्टीपुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझ पाहे वेळोवेळा. आता एकच माझं जोपर्यंत या देहातून प्राणोत्क्रमण होत नाही तोपर्यंत माझ्या नजरेसमोरून हलू नको. माझी शेवटची इच्छा आहे, तू आता माझ्या नजरेसमोरून अजिबात तीळ मात्र इकडे तिकडे जाऊ नको देवा. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का तट हो यमुना जी का बंसीवट हो, मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो छवि मन में ये बसी हो, होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले, जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए, यम दर्शना दिखाए, जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. इस भक्त की है अर्जी खुद गर्जती है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले. देवा एवढीच माझी इच्छा आहे, तुला पाहत 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 या देहातून माझा
प्राण जावा. तुला देण्यासाठी दुसरं तिसरं माझ्याकडे काही नाही, फक्त माझी आता बुद्धी आहे, ती बुद्धी मी तुला समर्पित करतो. आणि त्यावेळेस पितामहांनी देवाची स्तुती केलेली आहे. ती स्तुती म्हणजे त्याला भीष्मस्तुती असं श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. 1000 नावाचं विशेषणात्मक वर्णन पितामह शरपंजरी पडलेल्या अवस्थेमध्ये केलेलं आहे. त्यालाच आपण रोज सकाळी विष्णू सहस्त्रनाम जे म्हणतो ते पितामह भीष्माचार्यांनी विशेषण देऊन देवाचं वर्णन केलेलं, शरपंजरी अवस्थेमध्ये केलेलं वर्णन तेच विष्णू सहस्त्रनाम. बुद्धी अर्पण केली आणि पितामहांचा प्राणत्याग, देहावसान या ठिकाणी झालेला आहे.